रेडी स्टार्ट. विमा क्षेत्रात 100% परदेशी कंपन्यांना प्रवेश देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय हा गेल्या काही काळात विमा क्षेत्रात घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणता येईल. या शतकाच्या प्रारंभापासून 26%, 49% आणि 74% अशा टप्प्यांनी सुरू झालेले परदेशी गुंतवणुकीचे वर्तुळ या निर्णयामुळे पूर्ण होत आहे. वस्तू आणि सेवा कराची GST फेररचना, नव्या श्रमसंहिता या पाठोपाठ घेण्यात आलेला हा निर्णय देशात आर्थिक सुधारणांचे चक्र अधिक गतिमान करण्याची सरकारची दिशाही दाखविणारा आहे. परदेशी कंपन्यांना प्रवेश देण्याबरोबरच आजवरच्या विमा कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतचे सूतोवाच केले होते. संसदेच्या चालू अधिवेशनातच याबाबतचे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. येत्या 2047 पर्यंत सबका बीमा सबकी रक्षा ही घोषणा करून प्रत्येक भारतीयाला विमा संरक्षण देण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. त्या दृष्टीने विम्याचा विस्तार वाढविण्याचा प्रमुख उद्देश या निर्णयामागे आहे. सध्या विमा काढणाऱ्यांचे प्रमाण देशात अत्यल्प असून गेल्या काही वर्षात या क्षेत्राच्या वाढीचा वेगही केवळ 3.7% इतकाच आहे. त्यातही ग्रामीण भागात विमाधारकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळेच या क्षेत्राच्या वाढीसाठी परदेशी कंपन्यांना 100% प्रवेश मिळणार असून या निर्णयानंतर 5 वर्षात या क्षेत्राची वाढ 7.1% होईल असा सरकारचा अंदाज आहे. मात्र परदेशी कंपन्यांना काही प्रमाणात भारतीय भागीदारीचे बंधन असल्याने विस्तारात अडचणी येत होत्या. या क्षेत्रात अधिकाधिक कंपन्या उतरल्यास विमा ग्राहकांना स्पर्धेचा फायदा होऊन विमा स्वस्तही होण्याची शक्यता आहे. आता विमा कंपन्यांना एकाच परवान्याच्या आधारे जीवन विमा, आरोग्य विमा आणि मालमत्ता विमा सेवा देता येणार आहे. तसेच विम्याशिवाय अन्य व्यवसायही करण्याची परवानगी मिळणार आहे. अर्थात ग्राहकांना या निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी काही बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. सध्या विम्याचे हप्ते प्रचंड महाग असून दावे नाकारण्याचे प्रमाणही सुमारे 15% आहे. खासगी कंपन्यांच्या अनेक छुप्या अटी शर्तीमुळे ग्राहकांना फटका बसतो. त्यामुळे अनेक जण विमा काढण्याकडेच पाठ फिरवतात. कायद्यात दुरुस्ती करताना ग्राहक सेवा अधिकाधिक सुलभ आणि पारदर्शक कशी होईल यावर भर देण्याची गरज आहे. परदेशी कंपन्यांनीही नफा केंद्रित धोरणे बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकीचे किमान पालन करावे. यासाठी नियमनाची प्रभावी काटेकोर व्यवस्था आवश्यक ठरेल.